एमपीएससी राज्यसेवेचे नवीन सेवा प्रवेश नियम आलेत. याच्यामध्ये नवीन पदांचा समावेश झालेला आहे. म्हणजे आगामी काळात जी काही जाहिरात येणार आहे ती एकदम मोठी जाहिरात असणार आहे. गट अ गट ब साठी ही खूप मोठी चांगली संधी असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण की युट्यूबवर अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही. हा याच्यानंतर बरेच येतात, परंतु अशी माहिती तुम्हाला प्रथमताच मिळत असते. म्हणून तुम्ही या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे आणि तुमची एक चांगली प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जी आहे तर ती नक्की दिली पाहिजे. बघा, ऑलरेडी एमपीएससी राज्यसेवेमध्ये एवढी सर्व पद आहेतच ऑलरेडी. मी जर तुम्हाला आता दाखवलं की किती सध्या पद आहेत, एक मिनिट बघा, इथं जवळपास 36 पदं ऑलरेडी आहेत. 36 वेगवेगळ्या संवर्गाची पदं ऑलरेडी राज्यसेवेमध्ये. त्याच्यामध्ये हे नवीन 18 ऍड झालेले आहेत मित्रांनो. बघा, कोणत्या पदांसाठी सेवा प्रवेश नियम आलेला आहे, पात्रतेत काही बदल झालेले आहे का, जे पद आहेत, परीक्षा कोण घेणार आहे, यांची निवड प्रक्रिया काय असणार आहे आणि परीक्षा पॅटर्न काय असणार आहे. परीक्षा कोण घेणार आहे याचा काय उत्तराचा संबंधच नाही, कारण की ती आता एमपीएससी राज्यसेवेद्वारे जी आहे तर ती होणार आहे. आता सध्या एमपीएससी तलाठीची भरती जी आहे तर ते चालू आहे. ग्रुप सी ची पण तुम्ही म्हणू शकतात. या ग्रुप बी आणि ग्रुप सी चे मित्रांनो 2011 पासून ते 2026 पर्यंतचे सर्व पीवायक्यू तुम्हाला फक्त 1 रुपयात मिळणार आहे. म्हणजे तुम्ही कुठेही असा, ट्रॅव्हलिंग मध्ये असा, कुठेही असा, तुम्हाला 1 रुपयात संपूर्ण पीवायक्यू सॉल्व्ह करायला मिळणार आहे. हे पीवायक्यू सब्जेक्ट वाईज आहेत, टॉपिक वाईज आहेत. म्हणून माझी विनंती असेल की प्रत्येकाने इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि हे करून ठेवायचं. पीवायक्यू मध्ये जबरदस्त ताकद असते. पीवायक्यू हे तुम्हाला पास करू शकतात परीक्षा. म्हणून आजच ऍप डाउनलोड करून हे 1 रुपयाच्या बॅचला एनरोल करून टाका. महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आलं बघा 10 ऑगस्ट 2026 ला. सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून हे राजपत्र आलेले आहे. राजपत्राचा विषय काय आहे, महाराष्ट्र नागरी सेवा गट अ गट ब राजपत्रित पदांचे सेवा प्रवेश नियम 2026. आता हे सेवा प्रवेश नियम का आले, कारण की याच्याचं महत्वाचं कारण आहे तर ते म्हणजे हा 5 मे 2026 चा जी आर आहे. 5 मे 2026 चा हा जो जी आर होता सामान्य प्रशासन विभाग, याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की संबंधित विभागांनी काय करायचं की पुढील 15 दिवसात जे त्यांचे सेवा प्रवेश नियम आहेत तर ते द्यायचे. आता 5 मे पासून जर तुम्ही 15 दिवस पाहिले तर ते कधीचेच होऊन गेले, ते खूप उशीर होऊन गेला. तरी पण कसं असतं, सरकार स्लो चालतं, आपल्यालाही माहित होतं. पण हे 15 दिवसात न होता आता ऑगस्ट मध्ये जे आहेत तर हे सगळे सेवा प्रवेश नियम त्यांनी अपडेट करून टाकलेले. आता जर सेवा प्रवेश नियम अपडेट झाले तर पुढची प्रक्रिया काय असणार आहे डायरेक्टली, की आता डायरेक्ट भरती प्रक्रियेला ते जे आहेत तर ते सुरुवात करतील. आलं लक्षात. बघा, निर्गमित झाल्याचे दिनांक पुढील 1 महिन्यापासून अधिसूचित करेल. जेवढे काही बघा कॅडर असेल, प्रमोशनल कॅडर असेल, सगळं काही त्यांनी जे आहे तर ते आता कंप्लीट करून टाकलेले. आता पुढची प्रक्रिया डायरेक्ट जाहिरातीची असणार आहे, त्याच्या माध्यमातून फायदाच होणार आहे आपल्याला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे. कोणती पदं असतील, पदाचं नाव काय आणि पात्रता काय, सगळं काही सांगतो डिटेलमध्ये, लक्ष द्या. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग यांच्यातल्या सहकार आयुक्तालय कार्यालयात विशेष लेखा परीक्षक म्हणून तुमची नेमणूक होईल. सहकारी संस्था क्लास 1 ऑफिसरचं पद आहे. कोणत्याही शाखेची पदवी चालेल, कोणत्याही शाखेची पदवी चालेल. आधी लेखा परीक्षक होतं ते वाणिज्य वगैरे चालत होतं, कॉमर्स वगैरे होतं, ते आता एनी डिग्री करून टाकलेलं आहे. पुन्हा सहकार आयुक्तालयामध्ये विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था गट ब हे क्लास 1चं पद आहे, हे क्लास 2चं पद आहे. बघा, कोणत्याही शाखेची पदवी. पुन्हा वित्त विभागातील लेखा व कोषागारे सहाय्यक संचालक कोणत्याही शाखेतील पदवी चालेल, कोणताही एनी डिग्री वाला चालेल. पुढचा वित्त विभागातील लेखा कोषागारे सहाय्यक लेखा अधिकारी हे गट ब चं पद आहे. वित्त विभागातील लेखा व कोषागारी लेखाधिकारी गट ब चं पद आहे. आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ हे पद आहे मित्रांनो. कोणत्याही शाखेतील पदवी चालेल. बघा, कोणत्याही शाखेतील पदवी. 7 नंबरचं आहे कृषी आयुक्तालयामधील सहाय्यक प्रशासक अधिकारी ग्रुप बी चं पद आहे. म्हणजे कृषीसाठी राखीव नाही, कोणत्याही पदासाठी राखीव आहे. मत्स्य व्यवसाय विभागाचं प्रशासकीय अधिकारी, नियोजन अधिकारी, अर्थसंकल्प अधिकारी किंवा वसुली अधिकारी गट ब या नावाने जे काही पद असेल, कोणत्याही शाखेचा पदवी, असं नाही की मत्स्य पाहिजे, कोणत्याही याच्यातलं पाहिजे. आयुर्वेद संचालनालय प्रशासकीय अधिकारी गट ब चं पद आहे, कोणत्याही शाखेतील पदवी लागेल. अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे एफडीए तुकाराम मुंडे साहेबांसोबत काम करण्याची संधी प्रशासकीय अधिकारी गट ब पदवी आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालय प्रशासकीय अधिकारी गट ब, वैद्यकीय शिक्षण संचालनालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतात त्यांच्यामध्ये मुख्य ग्रंथपाल गट ब म्हणून पद असतं, त्याला पण एनी डिग्री चालेल. पुन्हा उद्योग विभागातील खनिकर्म संचालनालय नागपूर येथे सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब चं पद आहे. पुन्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय म्हणजे डीव्हीईटीचं डिपार्टमेंट जे आहे तर तिथं बघा सहाय्यक संचालक किंवा प्रबंधक अतांत्रिक पद आहे, नॉन टेक्निकल पद आहे गट ब. उच्च शिक्षण संचालनालय अधीक्षक गट ब एनी डिग्री चालणार आहे. शेवटची 3 पदं कला संचालनालय उच्च तंत्र शिक्षण आहे प्रबंधक गट ब, तंत्र शिक्षण संचालनालय प्रबंधक गट ब आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल सेवा
सहाय्यक ग्रंथपाल, संचालक ग्रंथपाल, वितरण अधिकारी. इथं फक्त काय आहे लक्षात घ्या, इथं फक्त डिग्री सोबत तुम्हाला कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची लायब्ररी सायन्स मधील पदवी किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. बाकी जे काही पद पाहिली तुम्ही त्याच्यात कोणी डिग्री चालत होती, फक्त हेच एक पद आहे ग्रंथपालचं, सहाय्यक ग्रंथपालचं, की ज्याच्यामध्ये डिग्री सोबत ग्रंथपालचा डिग्री किंवा डिप्लोमा तुम्हाला इथं आवश्यक आहे. तर हे सगळे 18 पद जे आधी नव्हती बघा, जे आधी याच्यात नव्हती बरं का, बघा याच्यात नव्हती, हे 35 होते आधीचे, हे 36 होते, हे 36 मध्ये पुन्हा हे 18 ऍड झालेले. आलं लक्षात? म्हणजे एक चांगली संधी, एवढे सर्व संवर्ग आले तर येणाऱ्या कालावधीत राज्यसेवेची एक्झाम मध्ये हे सगळे पद ऍड होतील आणि आपल्याला मोठी जाहिरात पाहायला मिळेल. बघा 26ची तर प्रोसेस यांची ते संपली आहे, आता येईल ते 27 मध्ये. आणि 27च्या परीक्षेसाठी 1 सप्टेंबर 2026 पासून मागणी पत्र जायला सुरुवात होतात. आता ही सगळी मागणी पत्र तिथं जातील. आणि राज्यसेवेच्या याच्यामध्ये ऑलरेडी ऑप्शनल निघून गेलेला आहे, इंटरव्ह्यूचे मार्क्स कमी करण्यात आले, म्हणजे राज्यसेवा पाहिजे आपल्याला खूप डिफिकल्ट वाटत होती तशी पण नसणार आहे. याच्या निवडीचे 3 टप्पे असतात मित्रांनो. ही जी परीक्षा, ही जे पद ऍड झाले, एक पूर्व परीक्षा असते, त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. एक पेपर असतो जीएसचा, दुसरा असतो सीसॅटचा. सीसॅटचा फक्त आपल्याला पास करावा लागतो, याच्यामध्ये 200 गुण असतात, त्याच्यापैकी आपल्याला चांगला कट ऑफ घेऊन पार करावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला यावं लागतं मुख्य परीक्षेत, जी लेखी स्वरूपाची असते, ज्याच्यात आपल्याला उत्तरं लिहावी लागतात. आणि त्याच्यानंतर तिसरा असतो आपल्या इंटरव्ह्यू चाचणी. हे 3 टप्पे पार केले तर तुम्ही डायरेक्टली जे आहे तर ते या पदासाठी क्वालिफाय ठरतात. तलाठी भरतीची सध्या जाहिरात आहे, फॉर्म भरले आहे, 12 लाख चांगले अर्ज आलेले आहेत. प्रिलिम परीक्षेची संपूर्ण तयारी फक्त 2999 मध्ये. सध्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं तुम्हाला ऑफ पण मिळून जाईल. म्हणून आजच इग्नाइट अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या नंबर 1 टीम सोबत तुमच्या अभ्यासाची तयारी करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.